हाय सगळ्याला नमस्कार. हाय नमस्कार. ग बसा. बघा तिकडून चिडवते तर कसं काय करावं काय नाही रे अवघड झालंय बघा आता त्यांचं चिडवण ना. एक तर मला आली कणकणी. कणकणी हा आज आले तर लाडात आलं का? लय तर आपला मुद्द्याचा येडी झाले म्हणून तुझा पुरा आला गेली. तर मग त्यांच्याकडेच जाऊ आपण. येडी झाली म्हणून. काय म्हणते ते त्यांचं काय म्हणणं आहे काहीतरी एकदा तरी ऐकून बघू. काय म्हणताय सारखंच हा मध्ये मध्ये त्या दादा सारखं. अगं काय म्हणत होती म्हणलं कणकणी आली काय म्हणलं तुला. अहो लयच पोती उचलून उचलून इतकं तर दुखायला लागलंय का नाही बोलायचं कामच नाही लय म्हणजे लय. अगं तो 200-300 तर पोती केली असेल पण मी दिवसातनं 2-2 हजार पोती माझ्या डोक्यावर हवं जाते. तुमच्यात आणि माझ्यात लय आसमानचा फरक आहे व. काय तुला पण काळीच बोका आहे मला पण काळीच बोका आहे. अहो आता बोलली असती. तुला पण खायला तोंड आहे मला पण खायला तोंड आहे. हा काय आता जी त्रास होतो ती बायांना ती तुम्हाला मी होतंय एक भाकर खातो तू 1.5 भाकर खातीया. का? हा मग माझ्यापेक्षा ताकद तुला जास्त का मला जास्त. होय लय भारी एकच नंबर. चला तिकडे सावलेलं लय ऊन पडते इथं मग? चटकाय लागले. खरं बोललं की सकाळी यायला राग तू. बरं आता मी बोलतेच आता तुमचं ऑपरेशन झालंय का माझं ऑपरेशन झालंय माझी 2 झाली ती काय? मुळ्यातच एक हा हा हा. आणि इथं हे झालं तर हिटलं एक. लय हाऊस आहे काय मुळ्या दाचन तेच मग आपल्या गावठींना माहित की मुळ्या दाचं औषध पण आणायला ऑपरेशन केलं ना मी. ऑपरेशन केलंय. लयच हाऊस आहे काय की ऑपरेशन करायचे. हा काय बी बोलते काय बोलतोय तू बोलते का मी. अव सकाळनं बघितलं का माझी वाट सरली या 4-5 बरं झालं जायचं माझं. ते काय नवीन आहे तेव्हा मला माझी वाट हप्त्यातनं 2-2-3-3 वेळा सरती. म्हणजे तुम्हाला काहीच कौतिक नाही का माझं. माझं नाही ग मी काय मला नसल्यामुळे तुम्हाला बोलते. बघा आता बघा यांना माझं म्हणजे काय कसलंच कौतिक नाही त्यांना माझं. आहे का तसंच बोलते आता मला काम लागल्यावर हा बसलेला तर करता काढीन की मी. मला आता हमालीत लय बोलवलं गेल्यावर. पण मला माझं दुखतंय त्याचा विचार करा म्हणते हो मी. मग कणकणी आली. मग गोळी कोण आणून द्यायचं. हा इथं मेडिकल आहे वाढवणी गावात दवाखाना आहे गावात. काय करावं काय नाही लय अवघड आहे बघा यांचं. अवघड काहीच नसतं सगळं सोपं असतं मग फक्त डोक्यानं करायचं असतं. काय आता आम्ही काय पहिल्यांदा केलं तर ते असलं त्याच्या आधी आता गाळ काढला होता का बाया त्यातला कारखान्यातला. आलं की ते म्हणायचं असतं तुम्ही भरायला लागला हम्म. तुम्ही पोती धरा मी भरती म्हणायचं तुम्ही पोती मी आणि कोणाला म्हातारे माणसंच होते धरायला तुमची आई आणि हे ते दुसरी ती एक मावशी टमटमवाले ते दोघी जण धरायला आणि ते सकाळी ते मावशी एक आलेला ती एक वतायला आणि मी एक. आता तरणे म्हणले तर मीच होते 3 जण म्हातारे होत्या आणि कुणाला धरायला हो. आणि ते धरायच्या खालनं पोत्याला आणि मी वतायचे वरनं. हा बरोबर आहे तुझं खरं आहे. बघा आता आणि कुणाला धरा म्हणायचं आहे का ना चौकात तरी झाले की तुम्ही म्हणताय 500 काल 2,000 तर पोते केले ते की. काय बघा आता गोडवानाच तेवढे पोती नसते ती 2,000 आणि तू म्हणते 2,000 केली. ग बसा. एक जण एका टोळीने किती पोती पलटी मारली किती टोळ्या होत्या. 4 टोळ्या किती नाही थांबा आणखी चौघी म्हणजे बाय गे 12 जण होतो मग 4 झाले की काय चौघीला दिलेलं 3 हा 4 तरी 12 हा 3 तर मी शिकलेलो ना शिकलेले 8वी पास मी अडाणी किसा बसला सांगा कुठेचा वैश्य ना हा मोजत सांग तर 3 किलते आहे ना मला नाही कळत त्यातलं. हा आणि मग इकडं 4 तिकडं 4 म्हणजे ड्रायव्हर सकट 14 जण 4 केलते 12 जण होते व बाया 11 आणि ड्रायव्हर एक आणि असं 3च 4 नव्ह. चला बाय तिकडे लय ऊन पडतंय इथं लागतंय 10 वाजायलाच लागायला लागले आणि परत इकडं 14 तिकडं 14 ज्याकडे गडी होतं का नाही त्याला लय त्रास नाही झाला. कसं काटा फुटला अंगावर. कसं ना कुठं
मग ते तर बाया म्हणत होते आमच्या 500 झाली, ती बाया म्हणत होते आमच्या 500 झाली, मग 1,500 झाले. हम्म. हम्म? 500 पोती होत नसते. अहो झाली हे पोत्यात नव्हताच्या त्या पोत्यात, आणि ते खाली सांडलेली तीन साखर, आणि इतका तर वास सुटला होता का नाही त्या साखरेचा, इतका तर डोकं तीन जाम झाले आणि उचमाळायला लागले या. लय बेकार. तुम्ही कसं केली हो आम्हाला? तसंच असते. डेमेज म्हणते त्याला, डेमेज साखर. डेमेज साखर म्हणजे घाण झालेली साखर असते ते. शिपिंगला जाते, म्हणजे कारखान्यात जाते किंवा बाहेर जाते गुळाला. त्याला पलटी म्हणतात, पलटी. हा पलटी. तर तुमचं लगेच नाव का लगेच देतं त्यांनी? सचिन ना. मग काय म्हणला सचिन? सचिनला सगळं माहिती असतं. काय म्हणलं कसं करायचं कसं नाही, तुम्हाला कसं काय माहिती नाही. आता मी काय त्यांच्या संग कामाला यायची. काय झालं अचानकच काय माहिती कामाचं नियोजनच बदललं. आणि तसं बी लय किलोमीटर, किती किलोमीटर आहेत ना? 50-60 आहे ना? 50-60 किलोमीटर काल कामाला गेलतो बघा. आणि मग त्या ड्रायव्हरला बी काय परवडत नसन, डिझेल पेट्रोल ते. परत अजून मला तशी कमेंट पण आली हजेरी कशी, तर 400 रुपये हजेरी होते बघा. आणि आज कृपणा चालतं पण तिकडं काहीतरी पाऊस का हो का लेकरांचं ते मला हो का पडायचं नाही ते. आणि ह्यांना तर काही अजून काम लागलं नाही. हाय वाटतं काल बघून आले ते काम, पाईपलाईन कुठं खांदायला. 2200 रुपयाला नळी. 2200 रुपयाला नळी. आणि खुरपायला इथं असती मला 300 रुपये. तर 8ला जायचं, 2ला यायचं, 300 रुपये हजेरी जाते. तेवढंच 1800 रुपये आठवडा. 1800च ना? एक तर मी अडाणी आहे, मला हे काय कळत नाही. 1800च ना 6 दिवस भरल्या. सारखे मी काय करते या 1800 रुपये. तर जाऊ दे आता. मी कशासाठी व्हिडिओ चालू केलं, यांचं झालं वेगळंच. यांचं झालं वेगळंच. पण मी चालली सोलापूरला. आता आम्ही दोघं बी चाललोय सोलापूरला, कारण का ती का नंदवा वारलं आज, त्यांना सावडला. सावडा काय कोण लय लांब होतं, मालेगाव. त्या दिवशी आम्हाला जायला बरोबर 1:30 वाजली होती. इथनंच आम्ही सकाळचं गेलतो. 8-8:30 वाजता गेलतो आहे का नाही आपण? तर आम्हाला तिथं 1:30 वाजली जायला. आणि परत तिथनं बसल्यावर तिथं आम्हाला 10-10:30 वाजता पोचलो की इथं आम्ही. त्याच्यामुळं आज काय सावडा गेलो नाही. तर आज म्हणलं त्या पोरीला बघून यावं, म्हणजे भाचीला बघून आलं म्हणजे आपलं टेन्शन नाही आहे का नाही. आता म्हणलं रत्तायला यायला लागले ते, रत्ताय पण उरकते. चला म्हणलं त्यांना. हो का बापल्या एकाची टक्कर कशी आहे का. तर तिथं काय मला व्हिडिओ काढायला जमणार नाही, कसं की दवाखान्यात ते असतं आहे का नाही. त्याच्यामुळं तर इथनं आहे आमच्या इथनं आता रेल्वे डायरेक्ट. किती वाजता जाते हो पॅसेंजर तिथं? आता गेल्यावर आता गेल्यावर बघा. आता 11 वाजता बसायचं इथनं, ते 6 वाजता पोचते वाटतं सोलापूरला. मी तर काय पहिल्यांदाच चालली आता, त्याच्यामुळं मी त्यासाठी व्हिडिओ चालू केलता. पण ह्यांनी वेगळंच काढलं. मला तर लई भीती वाटते बघा जायचं ते, पण काय करणार, जावंच लागेल आहे का नाही. कारण त्यांची मावशी आपल्याला थोडं काय झालं का पळतच येते. आणि कसं की नाती धरले तरच असते ते. काय कुत्र्यांचा मांजराचा माणसाचाच कालव आहे. तर मी म्हणलं कशाला दादाला घ्यायचं या, दादाला नको, कसं दवाखान्यात जायचंय म्हणल्यावर. तर मग मला म्हणते तर जावा तुम्ही 2-3 जण, आणि मी राहतो घरी. जाम झाले आकाळ लय, म्हणजे लय बेकार वास होतं त्यात. वास
आणि सकाळनं काय जीव वाटत नाही, काहीच नाही. हे तर जेवण करून बसलं ते मला काय खाऊ वाटत नाही. म्हणजे आज कर्म नाहीच बघा, कसलंच कर्म नाही आज. तर काम बिम तर सगळं झालं. पण अशी येळ कोणावर सुद्धा येऊ नये बघा. कोणावर म्हणजे कोणावरच येऊ नये, वैऱ्यावर सुद्धा येऊ नये. आता एवढं एका गोष्टीचं वाईट वाटतंय की आता त्या नंदनं नवऱ्याचं दुःख सोसावं का लेकराचं दुःख सोसावं. लेकरं हाय दवाखान्यात, लय अवघड आहे. म्हणलं आज जाऊन बघून यावं, म्हणजे आपलं उद्यापासून रुटीन कामाला चालू होती. तर चला आता बघू पुढं काय अजून होतंय काय नाही तर सांगेन मी.